अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। पुंडलिक वरदा भगवान ज्ञानेश्वर महाराज हरिहर हरिहर छत्रपती शिवाजी महाराज। जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी। राजा राम, राजा राम, राजा राम कृष्ण हरी। राजा राम, राजा राम, राजा राम कृष्ण हरी। राजा राम, राम राम, राजा राम, राम, राजा राम कृष्ण हरी। जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी। मोर मुकुट पीतांबर धारी, मोर मुकुट पीतांबर धारी, मोर मुकुट पीतांबर धारी। मोर मुकुट पीतांबर धारी, मोर मुकुट पीतांबर धारी। भक्त जनांचा कैवारी, भक्त जनाचा कैवारी, भक्त जनाचा कैवारी। राजा राम, राम राम, राजा राम, राजा राम कृष्ण हरी। राजा राम, राजा राम, राजा राम कृष्ण हरी। जय जय राम, जय जय राम, जय जय राम
क्षीण भाग हरपला विठ्ठला 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 माय बापा माझा क्षीण भाग हरपला माझा क्षीण भाग हरपला विठोबा विटेवरी देखिला विठोबा विटेवरी देखिला विठोबा विटेवरी देखिला माझा शेण भाग हरपला माझा शेण भाग हरपला विठोबा विटेवरी देखिला विठोबा विटेवरी देखिला विठोबा विटेवरी देखिला अवघ्या जन्माचे सार्थक झाले अवघ्या जन्माचे सार्थक झाले अवघ्या जन्माचे सार्थक झाले डोळा समचरण देखिले डोळा चरण देखिले डोळा समचरण देखिले माझा क्षीण भाग हरपला माझा क्षीण भाग हरपला माझा क्षीण भाग हरपला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला तिरी नाचती वार करी चंद्रभागे तिरे नाचती वार करे चंद्रभागे तिरे नाचती वार करे आनंदान विठ्ठलाच्या नाम गजरी आनंदाने विठ्ठलाचे नाम गजरे आनंदाने विठ्ठलाचे नाम गजरे क्षीण भाग हरपला माझा क्षीण भाग हरपला माझा क्षीण भाग हरपला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला सुख सोहळा देवाशी दुर्लभ तो सुख सोहळा देवासी दुर्लभ तो सुख सोहळा देवासी दुर्लभ 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 तो सुख सोहळा देवासी दुर्लभ तो सुख सोहळा देवासी दुर्लभ आम्हाशी सुलभ चोखा म्हणे आम्हाची सुलभ चोखा म्हणे आम्हाची सुलभ चोखा म्हणे क्षीण भाग हरपला माझा क्षीण भाग हरपला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला विठेवरी देखिला विठेवरी देखिला कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे
वेडी आले कान्या रे कान्या रे कान्या रे जगजे कान्या रे कान्या रे कान्या रे जगजेती येथे वारी होता संग अंग अंग लपविले अंग अंग लपविले अंग अंग लपविले येथे वरी होता संग अंग अंग लपविले येथे वरी होता संग अंग अंग लपविले अंग अंग लपविले कान्या रे कान्या रे कान्या रे जगजेती कान्या रे कान्या रे कान्या रे जगजेती तू का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला तू का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला तू का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला कान्या रे कान्या रे कान्या रे जगजेती कान्या रे कान्या रे कान्या रे जगजेती 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 पुंडलिक वरदा हरे विठ्ठल जय हरी मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जर आता कदाचित जर मंडळी जेवायला गेली नसतीत ना, सगळ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाट आमच्या आवाजापेक्षा टाळ्यांचा कडकडाट ऐकायला आला असता. म्हणजे खऱ्या अर्थानं जर असं म्हणायला काही हरकत नाही, जर आपण मनापासून कोणती गोष्ट जर केली ना ती आपल्याला साध्य होते. ती आहे गळ्यात त्यांचा आवाज आहे. खूप 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 सुंदर सर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण प्रेक्षकांकडे जाऊया. काय सांगाल सर परीक्षक? डोंबिवलीला राहता का तुम्ही? डोंबोल दिवा कुठला? दिवा दिवा. सर्व वातावरण प्रतिकूल आहे तरी सुद्धा प्रतिकूल वातावरणामध्ये सुरेलपणा असेल, कोरस असेल, जेणेकरून आता हे बोलत होते की मंडळी जेवायला गेलेत, परंतु जेवताना सुद्धा ते ऐकतच असतील. खूप सुंदर सादरीकरण केलं. सुरेलपणा आणि खूप खूप शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. या ठिकाणी बक्षीस आले आमच्या गायकांसाठी, अर्थात परेश ढके माऊलींसाठी, परेश उके माऊलींसाठी बक्षीस आले. अर्थात जर आपण पाहिलं तर श्री वारकरी भजन मंडळ या संस्थेचे संस्थापक सन्माननीय सचिन माऊली टाकळे यांचे वडील सन्माननीय श्री महेंद्र बाबाजी टाकळे यांनी हे बक्षीस दिले. मी त्यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा. हा कलाकाराच्या कलेचा सन्मान आहे. मित्रांनो, एक कला सादर करण्यासाठी किती तपश्चर्या करावी लागते, काय काय करावं लागतं त्या कलाकाराला विचारा. किती पथ्य पाळावी लागतात तेव्हा तो कलाकार घडत असतो. कारण ही कलाकाराची डिग्री आहे. ही जरी आपण म्हणतो की आपण प्रशिक्षण घेऊन ही डिग्री घेता येते, गायनाची असेल, नाट्यकला असेल, परंतु प्रशिक्षण घेत असताना त्याच्यात सातत्याने सराव करणं हे स्वतःची जिम्मेदारी असते, स्वतःची जबाबदारी असते. आणि ते त्यांनी केलं असेल. कारण देह देहाचे मंदिर, आत बाहेर निर्मळ. त्यांच्या गळ्यात या ठिकाणी बक्षीस त्यांना देऊन गौरवण्यात येतोय. कौतुक केलं पाहिजे. आणि 200 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस आपल्या या संस्थेचे संस्थापक सन्माननीय सचिन दादा यांचे वडील महेंद्र बाबाजी टाकळे यांच्या शुभ हस्ते देण्यात आलं. आपण
खरोखर शुभेच्छा देऊया तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. आणि महिला मंडळाने एक विनंती